नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे मेथीचे थेपले। तर आपण इथे मेथीचे थेपले बनवणार आहोत। सुरुवातीलाच पाहू शकता छान असे थेपले झालेत। ह्या पद्धतीने बनवणार आहोत आपण। तर रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा। तुम्ही सुरुवातीलाच पाहू शकता मऊसूद असे आपले इथे थेपले झाले। चला रेसिपीला सुरुवात करूया। मेथीचे थेपले बनवण्यासाठी मी आता मेथीची भाजी घेतली। मेथीची भाजीचे मी पानं घेतले, जास्त काड्या नाही घेतल्या याच्यामध्ये। आता हे स्वच्छ धुवून आपल्याला बारीक कट करून घ्यायची। स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आपल्याला ते सर्व, त्यानंतर बारीक कट करून घ्यायचे। ते इथे मी स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेतले। या पद्धतीने कट करून घ्यायचे। पूर्ण पाणी याच्यामधलं निथळून घ्यायचं आपल्याला, त्यानंतर बारीक कट करून घ्यायची। मेथी बारीक कट करून झाल्याच्यानंतर वाटण करून घेऊ। तर त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या, त्यानंतर लसूण टाकायचं याच्यामध्ये, बारीक वाटण करायचं आपल्याला याचं। तिखट तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या ॲड करू शकता। त्यानंतर वाटणामध्ये जिरे ॲड करायचे। त्यानंतर याच्यामध्ये ओवा टाकते मी, ओव्याने छान चव येते। आता याचं पाणी टाकून बारीक वाटण करायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपण इथं मी एक काठपड घेतली, त्याच्यानंतर तुम्ही परत घेतली तरी चालेल। त्याच्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी ते गव्हाचं पीठ घेतलं 1 वाटी। वाटण वाटून झाल्याच्यानंतर मी ते गव्हाचं पीठ घेतलं आहे। आपल्याला थेपले बनवण्यासाठी मळून घ्यायचं आहे हे पीठ। त्यासाठी मी ते 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। तर पीठ नंतर तुम्हाला लागेल तसं तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। त्यानंतर आपण जी मेथी बारीक कट करून घेतली ती याच्यामध्ये टाकायची। ते सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ ॲड करणार आहोत। तिथे मी 1 चम्मच बेसन पीठ ॲड करते। त्यानंतर याच्यामध्ये हळद टाकायची। याच्यामध्ये मी आता दही ॲड करते 1 वाटी। तिथे मी ताजं दही घेतलं 1 वाटी, ते ॲड करायचं आहे। त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं हिरव्या मिरची आणि लसूणचं, ते याच्यामध्ये ॲड करायचं। आपण याच्यामध्ये जिरे आणि ओवा टाकला होता, त्याच्यामुळे आता वरतून काही टाकणार नाही। तर याच्यामध्ये पाणी सुरुवातीला ॲड नाही करायचं आहे, मळून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये ॲड करायचं। त्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे लगेच मीठ टाकून घ्यायचं। याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ पण ॲड करू शकता, छान लागतं। त्यानंतर याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकते, कोथिंबीरने छान चव येते। आता हे सर्व एकत्र मळून घ्यायचं छान असं। जर पातळ वाटलं तर आपण याच्यामध्ये पीठ ॲड करू आणखीन, नाही तर गरज नाही काही। छान असं मळून घ्यायचं। तिथे ह्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण थोडंसं तेल टाकून परत एकदा मळून घेऊ। तुम्ही मळताना तेल टाकलं तरी चालेल, तरी पण छान होतं मऊसूद। तर सर्वात शेवटी मी इथं तेल टाकून परत एकदा मळून घेते। आणि हे आपल्याला 10 मिनिट असंच भिजत ठेवायचं आहे। तर गव्हाचं पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नाही, या पद्धतीने मळून घ्यायचं आणि भिजत ठेवायचं 10 मिनिटं। तर इथे आपलं पीठ भिजून झालं आहे, 10 ते 15 मिनिटं मी भिजवलं आहे। त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत। त्यासाठी आधी हाताला मी थोडंसं तेल लावलं आहे, म्हणजे चिकटणार नाही। तर त्याच्या जागी तुम्ही पीठ लावलं तरी चालेल। तर एकदम असे पातळ आपल्याला थेपले करायचे, त्यामुळे उंडे मी छोटे करते। ह्या पद्धतीने उंडे करून घ्यायचे। हे सर्व उंडे आपण ह्याच पद्धतीने करून घेऊ। तर उंडे सोबतच करणार मी सर्व, त्यानंतरच आपण लाटून घेऊ। तर एकसारखे उंडे आपण करून घेऊ, जास्त मोठे नाही करायचे, म्हणजे छोटे छोटे करायचे उंडे। तिथे या पद्धतीने मी उंडे करून घेतले। त्यानंतर लावण्यासाठी मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं। आपण जेव्हा लाटतो तेव्हा थोडंसं पीठ लागेल, त्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल। आता आपण लाटून घेऊ थेपले।
तर त्यानंतर आपण लाटून घेऊ, हलक्या हाताने लाटून घ्यायचे. तर हे चिकटतं त्यामुळे थोडंसं याच्यावरती पीठ लावायचं आहे आपल्याला, म्हणजे चिकटणार नाही, छान असे थेपले होतात. या पद्धतीने पातळ असे आपल्याला लाटून घ्यायचे. तर लाटताना आपल्याला पीठ लावायचंच नाही तर चिकटतात. तर इथं आपले थेपले लाटून झाले, पाहू शकता एकदम पातळ असे लाटायचे, एकदम छान लागतं पातळ लाटल्यानंतर. आता आपण हे छान असे भाजून घ्यायचे तव्यावरती. तर तुम्ही एकसोबत लाटल्यानंतर भाजले तरी चालतील, पण मी एक एक तुम्हाला भाजून दाखवते. तर गॅसवरती मी आधीच तवा तापायला ठेवला होता, तर ते छान असं भाजून घ्यायचं. तर गॅसवरती तवा ठेवल्याच्यानंतर मी त्याच्यावरती तेल टाकून घेतलं, म्हणजे चिकटणार नाही. आधीच तेल टाकायचं. ते आपलं थेपलं छान भाजून झालं, पाहू शकता. तर एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व थेपले बनवायचे. तर वरचं भाजता येतो तोपर्यंत मी लाटून घेतलं होता अजून एक. त्याच पद्धतीने आता दुसरा पण आपण भाजून घेऊ. याच पद्धतीने सर्व थेपले बनवून घ्यायचे. ठीक आहे, थेपल्यावरती जर आपण चीज जर टाकलं पिसून तर एक नंबर लागतो, खूप छान थेपला. ज्याला आवडतं त्याने चीज त्याच्यावरती ॲड करू शकता. छान असं मेल्ट होऊन द्यायचं, खूप छान लागतं थेपले किंवा पराठे. आपल्या इकडेला पराठेच म्हणतात. छान असं मेल्ट होऊन द्यायचं, खूप छान लागतं पराठा. इथं आपलं भाजून जातं, एका प्लेटमध्ये लावून घ्यायचं आहे. तिथं सर्व आपले थेपले बनवून झाले, पाहू शकता. छान असे थेपले झाले तिथे. ते या पद्धतीने नक्की करा, एकदम सोपे आहे, काही वेळ लागत नाही आणि एकदम झटपट तयार होतात. तर या पद्धतीने नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.